स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांना प्रथम वंदन करतो। तसेच शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवसंपर्क अभियान राबविण्यात येत आहे आणि त्याचबरोबर या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवसंपर्क अभियान राबवत असताना हे अभियान आपल्या सिन्नर तालुक्यामध्ये नाशिक जिल्ह्यातही राबवण्यात आलं। आपण इगतपुरीचा या अगोदर आपल्या सिन्नर तालुक्याच्या अगोदर इगतपुरीमध्ये दौरा केला। इगतपुरीमध्येही प्रत्येक गणामध्ये प्रत्येक गणाच्या गावांमध्ये जाऊन त्या भागातील शिवसैनिकांच्या समस्या जाणून घेतल्या, त्या सोडवण्याचा प्रयत्न केला आणि त्याची नोंद, त्या समस्यांची नोंद आपण आपल्याकडे केली। त्याचबरोबर त्यानंतर सिन्नर तालुक्याचाही शिवसंपर्क अभियानाचा दौरा या ठिकाणी 16 तारखेपासून सुरुवात झाली। चिंचोली या गावापासून नायगाव गटातून शिवसंपर्क अभियानाला सुरुवात झाली। चिंचोलीनंतर बारागाव पिंपरी, त्यानंतर देवपूर, त्यानंतर शहा, मुसळगाव आणि गुळवंच या ठिकाणी काल या गावांमध्ये शिवसंपर्क अभियान झालं। या शिवसंपर्क अभियानाला संपूर्ण तालुक्यामध्ये खूप चांगल्या मोठ्या प्रमाणात प्रतिसाद होता। आजही काही ठाणगाव गट, नांदूर शिंगोटे गट, त्यानंतर आपला चास गट या गटांमध्ये आज शिवसंपर्क अभियान राबवण्यात आलं। सर्व गटांमध्ये सर्व तालुक्यामध्ये शिवसंपर्क अभियानाला उत्तम असा मोठ्या प्रमाणात शिवसैनिकांचा प्रतिसादही लाभला आणि लोकांनी आपल्या समस्याही मांडल्या। त्या काही ठिकाणी समस्यांचं निराकरण त्वरित करण्यात आलं आणि ज्या मोठ्या समस्या आहे ज्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आदरणीय शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विजय आप्पा करंजकर यांच्या वतीने करण्यात येणार आहे, त्यांनी तसं आश्वासनही दिलं आहे। आणि ज्या ठिकाणी शिवसैनिकांना जे बळ पाहिजे असेल, शिवसैनिकांना ज्या समस्या येतात, कोणत्या गावामध्ये काही शिवसैनिकांना अडचणी येतात, त्याचंही निराकरण या ठिकाणी आपल्या शिवसेनेच्या वतीने करण्यात येणार आहे। आदरणीय आमदार, माजी आमदार राजाभाऊ वाजे यांच्या माध्यमातून आपल्या संपूर्ण तालुक्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात विकासाची कामं करण्यात आली, परंतु इतका विकास करूनही आपल्याला पराभवाचा सामना करावा लागला आणि या पराभवाची कारणे अनेक आहेत। अनेक या कारणांमुळे आपल्याला पराभवाला सामोरं जावं लागलं। त्यात सगळ्यात मोठं कारण म्हणजे आपली यादी, मतदार यादीमध्ये असलेला गोंधळ। त्या मतदार यादीवर आपण व्यवस्थितरित्या काम केलं नाही, जरी आपण काम केलं त्यावर हरकती घेतल्या, परंतु त्या मतदार यादीमध्ये काही अधिकारी यांचं संगनमत असल्या कारणाने आपल्याला त्या यादीमध्ये दुरुस्ती वेळेवर करता आली नाही। त्याचबरोबर काही आपल्या कार्यकर्त्यांना, ज्या लोकांना आपण भाऊंच्या माध्यमातून त्यांना मोठं केलं, त्या लोकांनी काही ठिकाणी गद्दारी केली, त्या लोकांनी आपल्या विरोधात कामं केले। या संपूर्ण तालुक्यासह काही आपल्या सिन्नर शहरामध्ये पण प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वार्डामध्ये काही लोक अशी होती की भाऊंसमोर यायची, भाऊंसमोर दाखवायची, पण आतून काम मात्र वेगळं करायचे। आता जे भडवे होते ते सगळे बाजूला निघून गेलेत, ते भडवे सगळे बाजूला जात आहेत, पण जे कट्टर आहे ते भाऊंसोबत आता कट्टर जे आहेत तेच इथं थांबलेत। जे भडवे आहेत ते भडव्यांनी सगळ्यांनी, आता पण माझी विनंती आहे, जे गद्दार असतील, ज्यांना थांबायचं नसेल, त्यांना विजय आप्पा त्यांच्या आदेशाने त्यांनी थांबून घ्यावं, पण जे निष्ठावंत असतील, ज्यांना निष्ठेने काम करायचं असेल, आम्ही शिवसैनिकांनी तर कुठल्याही पदाची लालसा न बाळगता या ठिकाणी काम केलंय। आम्हाला काही नको, फक्त आम्हाला परत एकदा विधानसभेवर शिवसेनेचा भगवा फडकलेला पाहिजे, सिन्नर नगरपालिकेवर परत एकदा शिवसेनेचा भगवा फडकलेला पाहिजे, जिल्हा परिषदेच्या प्रत्येक गटात शिवसेनेचा जिल्हा परिषद सदस्य झालेला पाहिजे आणि या पंचायत समितीवर परत एकदा शिवसेनेचा भगवा फडकलेला पाहिजे। बस एवढीच आमची इच्छा आहे आणि यासाठी भाऊंनी पण, आम्हाला माहिती आहे, भाऊंनी सगळ्यांसाठी आजपर्यंत भाऊंनी कुणालाही दुखवलं नाही, भाऊंनी कुणाचंही मन दुखवलं नाही। आम्ही जरी चुकीचं वागलो असेल तरी पण भाऊंनी आम्हाला कधी आमच्याबद्दल आम्हाला कधी त्यांनी वाईट वागणूक दिली नाही, तरी सुद्धा आपण भाऊंविषयी आपण बाहेर काही आपली लोक गैरप्रचार करतात, त्यांनाही माझी विनंती आहे की आपण शिवसैनिकांनीच अशा लोकांना आता धडा शिकवला पाहिजे, जे अशा पद्धतीने उलटं पालटं बोलतात त्यांना आपणच आता धडा शिकवला पाहिजे। माझी सगळ्यांना विनंती आहे, आता आपल्याला निवडणुका जवळ आल्या आहे,
आपल्याला आता सांगतात की आता नगरपालिकेची सत्ता काही तुमच्याकडे येणार नाही असे विरोधक बोलतात, परंतु आपली शिवसेनेची ताकद काय आहे आणि प्रत्येक वार्डामध्ये आपले शिवसैनिक आहेत, भाऊंवर प्रेम करणारे मतदार आहेत, पण त्या मतदारांचं मताच्या रूपामध्ये संकलन करणं हे आपलं काम आहे आणि ते संकलन करण्याचं काम आजपासून आपण करूया अशी मी सर्वांच्या आपल्या सिन्नर शहर शिवसेनेच्या वतीने मी आपले आदरणीय जिल्हा प्रमुख यांना ग्वाही देतो आणि इथं थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वात महत्त्वाचं असं आहे, आपण सिन्नरकर असे लोक आहोत, भूतकाळाच्या छाताडावर पाय देऊन भविष्यात इतिहास निर्माण करायची ताकद आपल्यामध्ये आहे. आपण ते करू शकतो. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे आपल्यासाठी. मला सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं आहे, झालं जे आपल्या मागे घडलं भूतकाळात ते विसरून आपण नव्याने कामाला लागायचं आहे. कोणी लबाडीने कसं विजय मिळवला त्याला काही महत्त्व नाही, त्याला विजयाची झालर नाही, त्याला सोनेरी किनार नाही. गेल्या 2 वर्षाच्या कोरोना काळामध्ये प्रत्येक शिवसैनिक, प्रत्येक समर्थक आज शहरात तालुक्यात रात्रंदिवस झटतोय. लोकांनी खोट्या प्रसिद्धीने पत्रकार हाताशी धरून काही ठिकाणी पेपरमध्ये छापून आणलं, आम्ही सेवा केली, आम्ही रुग्णसेवा केली. अहो, यांनी सिलेंडर चोरी केले, इंजेक्शन चोरी केले. ते उघडीस आल्यानंतर यांची चिडचिड सुरू झाली. आता नव्याने सुरू झालेले लोकांच्या लग्नात बुंदी वाटायचा कार्यक्रम, जो निधी 2 वर्षात सरकारने जर तुम्हाला निधीच दिलेला नाही तर तुम्ही कोणते उद्घाटन करताय? हे जनसेवक राजाभाऊ वाजेंच्या कार्यकाळात मंजूर झालेले कामं याचे उद्घाटन हे लोक करताय. जो लोकप्रतिनिधी 2 वर्षात तालुक्यात फिरकायला तयार नाही, शहरात यायला तयार नाही आणि ते फक्त उद्घाटनाच्या निमित्ताने चमकोगिरी करण्यासाठी येत आहे, हे सिन्नर शहर आणि तालुक्याच्या लोकांच्या चांगलं लक्षात येत आहे. संपर्कातला माणूस म्हणजे कोण? तर जनसेवक राजाभाऊ वाजे. आम्ही रेकॉर्डवरती, ऑन रेकॉर्डवरती हजारो शेकडो लोकांना आम्ही धान्य वाटप, भाजीपाला वाटप इत्या निमित्ताने केलं. लोकांना सुविधा पुरवल्या. कोरोना काळामध्ये रक्तदान शिबिरं घेतले की ज्या काळात रक्ताचा तुटवडा होता, आदरणीय जनसेवक राजाभाऊ वाजे आणि उदयभाऊ सांगळे यांच्या माध्यमातून भरघोस असं काम केलं आणि सगळ्यांनी जीवाची पर्वा न करता मैदानावरती होते. शिवसेना कधी संपत नाही, राजाभाऊ वाजे काही हटत नाही. त्याच्यामुळे उगाच डोक्यात काही वेगळे प्रकार ठेवू नका. या दोन्ही गोष्टी लक्षात जर ठेवल्या तर आपल्याला ज्या गहू घातलेल्या आता नगरपालिका आहे, मार्केट कमिटी आहे, त्याच्यानंतरच्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणूक आहे, आपल्याला एकजुटीने एक दिल्याने सगळ्यांना काम करायचं आणि करावं लागणार आहे. नाहीतर लोक आपण कष्ट करायचे आणि लोक त्याचा आयदा मैलीदा खायला इथे येऊन बसतील. कोणी पत्रकार हाताशी धरू द्या नाही तर कोणाला हाताशी धरू द्या, तुम्ही केलेलं काम काही लपणार नाही. कारण सूर्य काही झाकत नाही आणि शिवसेनेचं काम काही वाकत नाही. या गोष्टी ठरलेल्या आहे आपल्या. आणि कोणी किती जरी नारळ फोडले, नारळांना जास्त पैसे लागत नाही. 10 रुपयाचा नारळ फोडून फोटो काढणं सोपं आहे. त्यासाठीचा पाठपुरावा कागदोपत्री जे संजूभाऊ सानप असेल किंवा मग तळ्यातल्या भैरवनाथाचं काम असेल किंवा शहरातले तालुक्यातले विकास कामं किंवा आपल्या ज्या भगिनी आहे जिल्हा परिषद माजी अध्यक्षा शीतलताई सांगळे यांच्या माध्यमातून जे कामं झालेले त्यांच्यावरती त्यांच्या जे पोटात दुखी आहे की एवढा मोठा निधी, भरघोस निधीचा रस्ता पूर्णपणे नाशिक जिल्ह्याचे अध्यक्ष असताना सिन्नरकडे वळवला. राजाभाऊ वाजे यांनी मिळवून आणलेला निधी तो आज त्याच्या उद्घाटन समोरचे लोक करताय. ते म्हणता हास्यास्पद आहे, केविलवान आहे, पण खोटं तुम्हाला जमतं आणि त्याच्यावरतीच तुम्ही निवडून आलेले आहे आणि त्याचा आनंद तुम्हाला पूर्ण घेता येत नाही. म्हणून तुम्ही तालुक्यात काही चक्कर मारायला येत नाही. तर तुम्ही जर सरळ मार्गाने निवडून आले असते तर तुम्हाला तोंड लपवायचं कारणच नव्हतं. तुम्ही मधून अधून चक्कर मारता फक्त. तर हे काही योग्य नाही चालू. आणि आपल्यामध्ये पण काही लोक फुटीर, आजपर्यंत मी कधी बोललो नव्हतो, पण आता हळूहळू नावं बाहेर यायला लागले. सिन्नर शहरात तालुक्यात चर्चा व्हायला लागली. आता एकदम चांगलं एकच आहे का त्यांची जी काय असलेली राजकारणातली जी पद आहे ती शाबूत ठेवायची असेल तर स्वतःच्या मार्गाने स्वतः निघून जावं. आता उगाच कोणीतरी काहीतरी बोलल आणि आपण ते शर्मीनी मान खाली घालून ऐकायचं, हे काही योग्य नाही. शहरांनी, तालुक्यांनी, राजाभाऊ वाजेंनी यांनी तुम्हाला खूप पदं दिले, मान सन्मान दिला, प्रत्येक ठिकाणी तुमचा सत्कार केला, तुम्हाला खूप उंची दिली, उंची नसताना. तुम्ही आता स्वतःहून थांबा, बाकी शिवसैनिकांना काम करू द्या. आणि सन्माननीय विजू आप्पा तुम्हाला विनंती आहे की तुम्ही एकदा बैठक घेऊन या गोष्टी सगळ्या आता मार्गी पडेल तुमच्या. तुम्ही जे चाललंय ते योग्य नाही चाललं तालुक्यात आणि शहरामध्ये. तुम्ही एकदा मीटिंग घ्या आणि जे लोक असे काही करत असतील त्यांना बाजूला सारा आता. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. महाराष्ट्र एसटी कामगार सेनेच्या नाशिक जिल्ह्याच्या विभागीय सचिव म्हणून काम करताना
विशेषतः शिवसेनेचं कामकाज बघताना या सिन्नर शहरात आणि या सिन्नर आगारात शिवसेना कशी वाढेल आणि महाराष्ट्र एसटी कामगार सेनेचं कामकाज कसे वाढेल हा अतोनात प्रयत्न करणारे आमचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी काम करतात. माननीय विजय आप्पांच्या नेतृत्वाखाली संबंध नाशिक जिल्ह्यामध्ये असलेले 13 तालुके, त्या प्रत्येक ठिकाणी असलेल्या आगारात महाराष्ट्र एसटी कामगार सेना शिवसेनेच्या झेंड्याखाली काम करताना अभिमानानं सांगल तर संबंध महाराष्ट्रात नाशिक जिल्ह्याची सभासद संख्या 30 जिल्ह्यांमध्ये सर्वात 1 नंबरच्या क्रमांकाला काम करताना प्रत्येक ठिकाणी ज्यावेळेस आम्ही बैठकीसाठी उपस्थित असतो त्या ठिकाणी नाशिक जिल्ह्याची शिवसेना आणि या नाशिक जिल्ह्याच्या शिवसेना जिल्हा प्रमुखांचं नाव आवर्जून आमच्या या बैठकीत होत असतं. असो, या शिवसंपर्क अभियानाचा उद्देश घराघरात शिवसेना आपल्या रक्तात तर भगवा आहेच, परंतु ह्या अभियानाच्या माध्यमातून एक कार्यकर्ता नात्याने मी एक आव्हान करेन की शिवसेनेशी अंगीकृत असलेली प्रत्येक संघटना, प्रत्येक युनियन, प्रत्येक छोटं मोठं युनिट या प्रत्येक पदाधिकाऱ्याने आलेल्या शिवसेनेच्या आदेशाचा तंतोतंत पालन जर केला, अनेक मान्यवरांनी या ठिकाणी मनोगत व्यक्त करताना खंत व्यक्त करून दाखवली, परंतु मला आठवतं गेल्या 10 वर्षापूर्वी जे आपण आमच्या पिंपळगाव युनिटचं उद्घाटन केलं, सर्वांना मार्गदर्शन करताना एकच उल्लेख केला, जेव्हा निघते शिवबाची तलवार, हे आप्पांच्या तोंडून ऐकायला शोभेल असं हे वाक्य होतं. आणि अशी तळपती तलवार ही आपल्या प्रत्येकाच्या हातात असली पाहिजे. आणि शिवसेनेचा भगवा जसं किरण भाऊंनी सांगितलं, पिराजी भाऊंनी सांगितलं, प्रत्येक क्षेत्रात शिवसेनेचा भगवा आपल्याला मानाने कसं डवलताना दिसेल अशी इच्छा व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा मंचावर बसलेल्या सर्व सन्माननीय नेत्यांचे मी या ठिकाणी आभार मानेन की संबंध जिल्ह्यात जे कामकाज विजय आप्पांच्या नेतृत्वाखाली चाललेलं आहे, निश्चितच आपलं यश दूर नाही, आपली प्रत्येकाची इच्छा पूर्ण होईल. आदरणीय उद्धव साहेबांना आपण मुख्यमंत्री म्हणून आदरणाने बघताना असताना संबंध राज्यांमध्ये प्रथम क्रमांकाचा मुख्यमंत्री आपल्याला आपले पक्षप्रमुख लाभलेले आहेत. मी सर्वांना वंदन करतो आणि या ठिकाणी व्यासपीठावरील सर्व सन्माननीय नेत्यांना विनंती करतो, शिवसेना पक्षाचा जो आदेश येईल, आम्ही जरी सरकारी कर्मचारी असलो, आदेशाप्रमाणे आपण हाक द्याल त्यावेळेस सिन्नर आगारातील सर्व शिवसैनिक या पक्ष कार्यात सहभागी राहतील असं अभिवचन देतो आणि धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आत्ताच आपण दिवसभर दौरा केला 2 दिवस. आम्ही थोडे बोलले खाली, जिथं कार्यकर्ते कमी होते आपण स्टेजवर काही बोलले नाही, आम्हाला मागं घेऊन खूप बोलले. आमचं असं म्हणणं आहे, ज्यांना कोणाला पुढं जायचंय त्यांनी प्रामाणिक काम केलं पाहिजे. आणि ज्यांना पद भेटले ते मला पद भेटू नये, कोणाला एकट्यामुळे कोणालाच पद भेटलेलं नाही. शिवसेना अक्षर आणि राजाभाऊ वाजे हे ध्यानात ठेवायचे सगळ्यांनी. हे 2 अक्षर तुमच्यावरून गेले तर माझी पहिले तुम्हाला ज्याला उभं राहायचं ना इलेक्शनमध्ये त्यांनी उभं राहून दाखवा, 100 जोड मतं घ्यायची त्यांनी. आणि तुम्हाला एक चॅलेंज आहे, आणि तुम्ही शिवसेना आणि भाऊ कुणी चॅलेंज करीत असेल, आमचं खुलं आव्हान आहे, ज्यांना बाहेर जायचं आहे त्यांनी आत्ताच बाहेर जा. शिवसेना काय तुमच्या दावणीला बांधलेली नाही. म्हणजे पक्षाला एक दीपक खोळे नसले, विजय आप्पा नसले म्हणजे पक्ष काय बंद पडत नाही. पक्षाला सगळे यंत्रणा चालू असत्या. आमची शहरात सिद्धी आहे नाही तर पक्ष चालवायला, म्हणजे पक्ष कोणताच बंद पडत नसतो. पण आज तुम्हाला सांगतो, विजय आप्पा निष्ठेने खासदारकीच्या इलेक्शनमध्ये खासदार होण्यासाठी 2 वर्ष 5-10 वर्ष आप्पा खूप फिरत होते, पण आप्पांनी गद्दारी केली नाही. आप्पा थांबले. आप्पाला याचं फळ काय भेटलं, आप्पाला आमदार झाले. ते बी आमदार जिल्ह्याचे म्हणजे राष्ट्रपती, म्हणजे आदरणीय उद्धव साहेबांच्या शब्दाच्या खातीर ते आमदार झाले. याच्यामध्ये विचार करा, थांबलेल्या माणसाला फळ भेटतं. ज्याला थांबायचं आहे त्यांनी थांबावं, ज्याला नसेल थांबायचं त्यांनी खुशाल जावे, एवढी आमची नम्र विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. युवासेनेचं काम काय, शिवसेनेच्या मागं आपल्याला उभं राहायचं. आपल्या पॅरेंट्स बॉडीचं म्हणजे अंगीकृत संघटना म्हणून आपण घरात आपले वडील
च्या आदर्श घेऊन जो चालतो मुलगा, जसं तयार होतो, शाळेत जातो, वडील त्याला घडवतात, तसाच प्रकार आहे युवा सेना. राजकारणात तुम्हाला यायच्या आधी तुमच्यावरती संस्कार कुठून सुरुवात करायची असेल राजकारणात, तर युवा सेनेच्या माध्यमातून करत असेल, आपण विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून करत असेल, तर आपल्या पॅरेंट्स बॉडीवाले आपल्या वडिलांप्रमाणे आपल्याला घडवतात आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्याकडे बघून आपण या ठिकाणी वाढायचं असतं. आणि नक्कीच आपल्या माध्यमातून त्यांना बळ देऊन आपलं कुटुंब कसं मोठं होईल, आपलं पक्ष कसं वाढेल, ह्या दृष्टिकोनातून आपण काम केलं पाहिजे. कोण काय म्हणतं, कोण काय, कोणाचं कोण याचा माणूस येतो, आपल्याला काय घेणं नाही. आपल्याला जर राजकारणात मोठं व्हायचं असेल, पुढे जायचं असेल, तर आपण एक शिकतोय किंवा मार्गदर्शन त्यांचं घेऊन पुढं चालायचं आपल्याला युवा सेनेच्या माध्यमातून. तेवढंच माझ्या युवा मित्रांना मी सांगतो. आणि ज्या प्रकारे पॅरेंट्स बॉडीचं आपलं शिवसेनेचे जशी रचना आहे त्या माध्यमातूनच आपल्याला आपली पण करायची. बूथ लेवलपर्यंत युवा सेनेचे आपले कार्यकर्ते राहिले पाहिजे. प्रत्येक बूथ शाखा प्रमुख ते बूथ लेवलपर्यंत एक बूथवर 20 कार्यकर्ते तरी आपले 20 मुलं त्या ठिकाणी राहिले पाहिजे. आणि ह्या प्रकारे आपले संघटन वाढलं तर मग आपल्याला कोणी हरू शकत. का बरं, जी ताकद या युवा वर्गात आहे, शिवसेना घडत असताना युवांच्या माध्यमातूनच घडली. त्याच्यामुळं युवा सेनेच्या आपल्या सर्व कार्यकर्त्यांनी, सर्व पदाधिकाऱ्यांनी एक कार्यकर्ता म्हणूनच मला हे पद आहे, मला ते पद आहे, मला काय गवा करण्यात काही मजा नाही. व एक मी शिकतोय, भविष्यात मला काहीतरी व्हायचं आहे. आज जर आपण या दृष्टिकोनातून चाललो तर नक्कीच ह्या व्यासपीठावर जे लोक बसले यांच्याच मार्गदर्शकाने खाली आपण पण भविष्यात या ठिकाणी येऊन बसशाल, ही ग्वाही मी आपल्याला देतो. यांनी पण सुरुवात खालून केली ना, आणि त्यावेळेस एवढं माध्यम पण नव्हतं जे आज आपल्याला मिळालंय. जे उपलब्ध आज माननीय आदित्य साहेबांच्या माध्यमातून आपला नेता युवा सेनेचा बॉस आदित्य साहेब या भारतातला सगळ्यात तरुण मंत्री, ते जे काम करत आहेत हे बघण्यासारखं आहे. आणि याचं पण आपण लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे की आदित्य साहेब काय करतात. ज्या प्रकारे ते पर्यावरणाच्या माध्यमातून, पर्यटनाच्या माध्यमातून कामं करत आहेत, आपण ते प्रसिद्ध केलं पाहिजे. आमचा पक्षाचा युवा नेता आहे तो कुठल्या प्रकारे 20-20 तास काम करतो हे आपण लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे. का ही नवीन पिढी आहे, ही शिवसेनेची येणारी पिढी आहे, हिच्यात काय गुण आहे हे लोकांपर्यंत नेलं पाहिजे. बाकी शिवसेनेत आपला रक्त ते अंगात आहे, कोणी समोरून आला तर आपण आडवा पाडायची आपल्याला ताकद आहे, ती पहिल्यापासून ती आपल्याला शिकवायची गरज नाही. पण येणारी नवीन पिढी आहे जी आदित्य साहेबांच्या माध्यमातून घडती आहे, ही नक्कीच आपण शेवटपर्यंत घराघरापर्यंत पोहोचवली पाहिजे. आणि येत्या काळात युवा सेनेचं संघटन सिन्नर तालुक्यामध्ये एकदम मजबूत झालं पाहिजे. मी जेही पदाधिकारी आपले ललित असेल, बबन असेल, शहरातून शंकर असेल, मी सगळ्यांना मी परत एकदा येईल आपणच्या मार्गदर्शनाखाली, भाऊंच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला एक नवीन चांगली बॉडी ताकदीची, जे गेले ते सोडून द्यायचं आणि आपल्यासारखे मुलं त्यांच्या मागे उभे राहिले ना तर काय समजून घ्या बाकीच्यांचं काम पीठ आहे. शिवसंपर्क अभियान म्हणजे काय? मागील 2 वर्षापासून उद्धव साहेब जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हापासून शिवसेनेमध्ये एक संचार तयार झाला. वेगवेगळ्या योजना येत गेल्या, परंतु काम करत असताना त्यांच्या समोर कोविडचं एक पॅन्डेमिक येऊन गेलं. पण अशा काळातही न डगमगता हा माणूस एकटा लढत राहिला. म्हणजे तुम्ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे. ज्या उत्तर प्रदेशमध्ये म्हणजे एक पेट वाहत होते त्या ठिकाणी उद्धव साहेब उभे राहून या महाराष्ट्रासाठी झुंजत राहिले,
सकाळ असो, दुपार असो, संध्याकाळ असो, या कोविडच्या पॅन्डेमिकमध्ये त्यांनी स्वतःला निर्भय धरून येणाऱ्या सर्व गोष्टींचा आपल्यावर जो काही परिणाम होत असेल, विरोधी काही बोलू की कोरोनामध्ये चांगल्या प्रकारचं काम करता आलं नाही, परंतु प्रत्येक गोष्ट त्यांनी एक समन्वयक म्हणून लोकांसमोर गेले, लोकांना प्रोत्साहन केलं आणि यापासून दुर्घटना कशी घडणार नाही याचं पूर्ण नियोजन त्यांनी केलं. आजकालचे विचार सगळीकडे बोललं जातं की तिसरी कोविड लाईट येऊ शकेल, परंतु त्या परिस्थितीतही उद्धव साहेबांनी जो काही निर्णय घेत आहे तो निर्णय खरं वाखाणण्याजोगा आहे. अरे हे करत असाल तुम्ही बघितलं असेल, भरपूर निर्णय बघितले असेल. आज सरकारकडून जीएसटी यांना महाराष्ट्र सरकारला भेटत नाही, त्यानंतरही ते कुठले हातबल न होता काम करतायत. विजयभाऊ सांगण्यासारखी गोष्ट आहे की सर्व म्हणजे ज्या ठिकाणी आदिवासी क्षेत्र असतात, येतूर तालुका असेल, त्र्यंबक तालुका असेल, या ठिकाणी खावटी योजना असते, परंतु जे आदिवासी क्षेत्र नाही, जसं सिन्नर क्षेत्र हे आदिवासी क्षेत्र म्हणून नाही, परंतु आदिवासी सिन्नर तालुक्यामध्ये यावर्षीपासून मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांच्या माहितीतून, यांच्या इच्छेनुसार आज खावटी अनुदान या ठिकाणी चालू झालं आहे. म्हणजे जवळपास 4,000 कुटुंबांना खावटी अनुदान प्राप्त झालं. एक नवीन योजना, म्हणजे गरिबांपर्यंत कसं पोहोचायचं तर शिकायचं असेल तर उद्धव साहेबांकडून शिकवा असं मला वाटतं. आज त्यांच्या माध्यमातून सिन्नर शहराला विविध प्रकारचा निधी उपलब्ध झाला आहे. मागील 2 महिन्यापूर्वी उद्धवसाहेब असेल, विजयप्पा असेल, हेमंतप्पा असेल, भाऊ असेल, यांच्या माध्यमातून जवळपास 4.5 कोटी रुपयाचा या ठिकाणी निधी उपलब्ध झाला. सिन्नर शहरातील विविध ठिकाणी कामं पण चालू आहेत आणि हे करत असताना आपल्याकडे प्रत्येकात बघितलं असेल, सिन्नर शहरातले सर्व या ठिकाणी युवक वर्ग उपस्थित आहेत की प्रत्येकाच्या घरी आज रोज पाणी येतंय. कारण पक्षाच्या माध्यमातून जेव्हा पुढे ढकललं जातं की नाही तुम्हाला काम करावं लागेल आणि कामाची इच्छाशक्ती तयार केली जाते, त्यावेळेस आमच्यासारखे नगरसेवक, नगराध्यक्ष पुढे येऊन तुमच्यासमोर काहीतरी काम करण्याची तयारी दाखवतो आणि आज तुम्हाला हे कामाचं स्वरूप आम्ही इथं दाखवत आहे. उद्धव साहेबांचा आदेश असो, आप्पाचा आदेश असो, की तो आदेश खाली पडणार नाही या प्रकारची सर्व जबाबदारी आपण सर्वांनी घेऊ आणि पुढील निवडणूक असेल, नगरपालिका असेल, कृषी असेल, जिल्हा परिषद असेल, या सर्वांना सामोरं जायची आपण जोरदार तयारी करू आणि आपण विश्वास पुन्हा एकदा दाखवून देऊ की पुन्हा एकदा सिन्नर शहर असेल, तालुक्यात शिवसेनेचाच वारा दिसेल, याबद्दल कुठली प्रकारची शंका नाही. आणि एवढंच बोलून मी माझे शब्द संपवतो. जय जय हिंद, जय महाराष्ट्र. आज सुमारे 12 पंचायत समितीचे गट आणि आपल्या सिन्नर शहरामध्ये आज या शिवसंपर्क अभियानाची सांगता आज या ठिकाणी विजयप्पांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होते. काल सकाळी 9 वाजेपासून आदरणीय भाऊ, आप्पा, आम्ही सर्व संपूर्ण मतदारसंघा, संपूर्ण तालुक्याचा दौरा त्या ठिकाणी केला आणि अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद या संपूर्ण अभियानामध्ये आपल्याला मिळालेला आहे. खरं म्हणजे या दौऱ्याचा उद्देश काय? काही दिवसापूर्वी आपले पक्षप्रमुख, राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धव साहेब ठाकरे यांनी जिल्हा प्रमुखांची बैठक घेतली आणि आदरणीय विजयप्पांना सूचना केल्या की आपल्याला संपूर्ण राज्यामध्ये शिवसंपर्क अभियानाचा दौरा करायचा आहे. कारण आपले आदरणीय उद्धव साहेब हे नुसते राज्याचे मुख्यमंत्रीच नाही, तर त्याआधी ते आपले पक्षप्रमुख आहेत आणि पक्षप्रमुख म्हणून, राज्याचे मुख्यमंत्री म्हणून जनतेमध्ये जाऊन जनतेच्या भावना समजून घेणं, या 2 वर्षाच्या कालावधीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री म्हणून जे काही उद्धव साहेबांनी निर्णय घेतले त्याचा उहापोह आपण जनतेमध्ये करणे. आपल्याला माहिती आहे, गेली 2 वर्ष, 1.5 वर्ष संपूर्ण जगावर कोरोना महामारीचं संकट त्या ठिकाणी आहे. आपण सर्वांनी देखील आपला कोणी ना कोणी जीवाभावाचा माणूस, मित्र या आजारामध्ये आपण गमावलाय. परंतु अशा या संकटाच्या काळामध्ये राज्याचा मुख्यमंत्री म्हणून आदरणीय उद्धव साहेब ठाकरे यांनी जे काम केलं, अनेकदा जनतेशी संवाद ते ज्यावेळेस साधत होते त्यावेळेस सर्वसामान्य माणसाला वाटायचं की आपल्या घरातला माणूस कोणी आपल्याशी बोलतोय, आपल्या घरातला, आपल्यातला कोणी माणूस राज्याचा मुख्यमंत्री झालाय. आणि प्रचंड लोकप्रियता उद्धव साहेबांची नुसती राज्यातच नाही तर संपूर्ण देशामध्ये आपल्याला पाहायला मिळते.
आणि म्हणून आपण बघितलं अनेक प्रकारचे सर्वे झाले. त्या सर्वेमध्ये या देशातला सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून उद्धवसाहेब ठाकरे यांचं नाव आपल्याला दिसतं. आणि ही आपल्यासाठी एक अभिमानाची बाब आहे. शिवसेनेचं ब्रीद आहे की 80% समाजकारण आणि 20% राजकारण. आणि निश्चितपणे आपा त्या विचाराने आम्ही सर्वजण या ठिकाणी काम करतो. 1.5-2 वर्ष जे काही कोरोनाचं संकट होतं, या संकटामध्ये आदरणीय राजाभाऊ असतील, मी असेल, आमचे सर्व सहकारी असतील, कोरोनाच्या काळामध्ये अनेक नेते घरामध्ये बसले, घराच्या बाहेर पडले नाही, आजाराच्या भीतीने जनतेमध्ये गेले नाही. परंतु या 1.5-2 वर्षाच्या काळात आम्ही सर्वजण अहोरात्र जनतेमध्ये होतो. सिन्नरचं सरकारी हॉस्पिटल असेल, ग्रामीण रुग्णालयाचे प्राथमिक उपकेंद्र असतील, सातत्यानं आम्ही त्या ठिकाणी जनतेमध्ये जाऊन त्यांना आधार देण्याचं, दिलासा देण्याचं काम हे आम्ही रात्रंदिवस त्या ठिकाणी केलं. आमचे अनेक सहकारी, मगाशी किरण खाडेंनी सांगितलं, अनेक ज्या वेळेस रक्ताची उणीव भासली असेल त्यावेळेस अनेक आपल्या शिवसैनिकांनी रक्तदान करून त्या ठिकाणी रक्तदानाचा एक आगळा वेगळा असा उपक्रम त्या ठिकाणी घेतला. अनेकांना प्लाझ्माची गरज होती, आपण प्लाझ्मांचं त्या ठिकाणी प्लाझ्मा दान त्या ठिकाणी केलं. सिन्नर दवाखान्यामध्ये अनेक वेळा रुग्णांच्या बाबतीत देखील राजकारण केलं गेलं. हा अमुक पक्षातून आलाय मग त्याला ऑक्सिजन लावू नका, हा अमुक शिवसेनेचा कार्यकर्ता आहे मग त्याला रेमडेसिवीर देऊ नका. आणि एका वर्षा लहाने नावाच्या एका त्या अधीक्षकेने ज्यावेळेस अतिशय घाणेरडं काम त्या ठिकाणी केलं, त्यावेळेस देखील आपण शिवसैनिकांनी त्या ठिकाणी आंदोलन करून तिला उत्तर देण्याचं काम केलं. म्हणजे नीचपणाचा किती कळस असावा. एखाद्या मेलेल्या माणसाच्या टाळूवरचं लोणी खायचा प्रकार आपण म्हणतो, तो प्रकार आपल्या या सिन्नरच्या सरकारी दवाखान्यामध्ये झाला. आणि हे दुर्दैव आहे. म्हणजे विरोधकांनी राजकारण कशामध्ये करावं याचं सुद्धा भान त्यांना राहिलेलं नाहीये. आणि म्हणून ज्या वेळेस शिवसैनिक म्हणून आपण उभं राहता येईल त्यावेळेस उभं राहण्याचं काम निश्चितपणानं आपण सर्वजणांनी केलंय. परंतु बांधवांना हे सगळं होत असताना आदरणीय राजाभाऊ असतील, आपण सर्वजण लोकांच्या सुखदुःखात राहतो. सकाळपासून अर्ध्या रात्रीला कोणी फोन केला तर आपण त्या ठिकाणी अवेलेबल होतो. संघटनेचं काम आपण करतो. मग ह्या सगळ्या कामाचं रूपांतर मतात का होत नाही याचं आत्मपरीक्षण करण्याची गरज कुठेतरी आलेली आहे. समोरचा व्यक्ती 5-5 वर्ष लोकांमध्ये नाही राहत, शासकीय कार्यक्रम सोडून कधी जनतेला दिसत नाही, तरीही त्या माणसाला मतं मिळतात. याचं कुठंतरी ही आपली कुठंतरी आपण कमी पडतोय का काय याचं आपण आत्मपरीक्षण केलं पाहिजे. वंदनीय शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे हे एक असं व्यक्तिमत्व होतं का शिवसेना प्रमुखांचं वय 82-83 जरी झालं तरी त्यांचे विचार आणि त्यांचं आचरण हे 25-30ल्या तरुणाला लाजवेल असं होतं. शिवसेना म्हणजे एक धगधगता अंगार आहे. परवा आपण बघितलं, भारतीय जनता पार्टीच्या काही लोकांनी शिवसेना भवनवर जाऊन आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. आपल्या मोजक्या शिवसैनिकांनी त्यांना पळताबोळी थोडी केली आणि त्यांची अतिशय दयनीय अवस्था केली. मला वाटतं त्या शिवसेनेचे आपण पाईक आहोत, परंतु सिन्नर शहरातली शिवसेना कुठं थंड झाली काय असं त्या ठिकाणी वाटायला लागलं. शिवसेनेचा नगरसेवक फुटूच कसा शकतो आणि तो जर फुटला तर गावात फिरूच कसा शकतो हा प्रश्न आपल्या सगळ्यांना पडला पाहिजे. आदरणीय विजय आप्पांनी संताप व्यक्त केला. अरे शिवसेनेचे नगरसेवक फुटता कसे, त्यांना रस्त्यावर फिरू तरी कसं दिलं, त्याची हिंमत तरी कशी झाली. मला वाटतं आपण सर्वजण एवढ्या ताकदीने आज एकत्र आलो असेल आणि शिवसेनेचे शिवसैनिक म्हणून काम करत असू तर आपल्यासाठी हा कुठंतरी फार मोठा कमीपणा आहे. आणि याचं सुद्धा आत्मपरीक्षण भविष्यामध्ये आपल्याला करावं लागेल. आपण सत्ता येतात, सत्ता जातात. आदरणीय राजाभाऊ, आम्ही ज्यावेळेस व्यासपीठावर कुणी नव्हतं, आम्ही 2-3 जण भाषण करायला असायचो, कुणीही माणसं त्यावेळेस नव्हते.
सुदैवानं राजाभाऊ आमदार झाल्यानंतर इतक्या सत्ता आल्या, अनेक नगरसेवक झाले, नगराध्यक्ष झाले, जिल्हा परिषद सदस्य झाले, पंचायत समिती सदस्य झाले, खरेदी विक्री संघ आला आणि या सगळ्या सत्ता आल्यानंतर राजाभाऊंना पराभव पाहावा लागत असेल तर याचं देखील कुठंतरी आपण आत्मपरीक्षण केलं पाहिजे. आणि म्हणून आता त्या पराभूत मनोवृत्तीतून आपण बाहेर गेलं पाहिजे. खरं म्हणजे आपल्याकडे एवढी मोठी ताकद आहे, एवढं मोठं संघटन आहे, परंतु ते कामाला का येत नाही याचं आपण विचार करण्याची वेळ आलेली आहे. आणि म्हणून हा जो शिवसंपर्क अभियानाचा उद्देश आहे की शिवसेनेत काम करणारा कार्यकारिणीतला आपला पदाधिकारी असेल, आपला शाखा प्रमुख असेल, आपल्या बूथ कमिट्या झाल्या पाहिजे. उद्या आज हे नगरसेवक आहे, उद्या समोर बसलेल्यांमध्ये तुमच्यामधून कोणीतरी नगरसेवक झाला पाहिजे, नगराध्यक्ष झाला पाहिजे, जिल्हा परिषद सदस्य झाला पाहिजे. आणि आपण जर संघटनेच्या माध्यमातून काम केलं तर उद्याचे नगरसेवक आणि नगराध्यक्ष तुम्ही व्यासपीठावर बसणारे असणार आहात हे आपण लक्षात ठेवा. आणि याचं उदाहरण आपल्याकडे अनेक कार्यकर्ते समोर बसलेले काम करणारे, त्यांना संधी मिळाली, संधीचं सोनं त्यांनी केलं. आणि मला वाटलं आपण जर भविष्यात सर्वांनी त्या ताकदीने काम केलं तर सत्तेची दारं आपल्यासाठी सुद्धा उद्या खुली झाल्याशिवाय राहणार नाही. आज या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धव ठाकरे साहेब आहे. जरी सिन्नरमध्ये आपल्याला निसटत्या मतानं पराभवाला सामोरं जावं लागलं असेल, परंतु बांधवांनो काळजी करू नका. गेल्या 1.5-2 वर्षात मी स्वतः बघितलंय, उद्धव साहेबांचं राजाभाऊ गेले असतील तर एखाद्या आमदार खासदार एवढाच मान त्यांना त्या ठिकाणी दिला जातो. कुठलाही शासकीय अधिकारी असेल तर तो राजाभाऊंचा फोन असेल, विजय आप्पांचा फोन असेल, त्याला ते काम करावं लागतं. कारण त्यांना माहिती आहे की राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब आहे आणि उद्या जर यांनी काम केलं नाही तर ती तक्रार उद्धव साहेबांकडे जाईल आणि त्याला या ठिकाणी काम करता येणार नाही. आणि म्हणून आपण सगळ्यांनी आपण सत्तेत नाही आहोत की काय अशा पद्धतीची भावना न ठेवता आपण काम केलं पाहिजे. आणि नुसतं काम नाही तर त्याचा रिझल्ट देखील आपल्याला मतपेटीमध्ये दिसला पाहिजे. या पुढच्या काळामध्ये खास करून मी गौरवला सांगेन की सिन्नर शहरातली शिवसेना आज एवढी मोठी ताकद जर आपल्याकडे असेल, या प्रत्येकाने जर काम करायला सुरुवात केली तर मला वाटतं शिवसेनेचे आपले सर्वच्या सर्व नगरसेवक त्या नगरपालिकेवर पुन्हा एकदा आपला भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही. आणि उद्याची विधानसभेची निवडणूक पुन्हा एकदा राजाभाऊंच्या नेतृत्वाखाली आपल्याला जर विधानसभेचा भगवा फडकवायचा असेल तर आपल्याला नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद या सगळ्या सत्ता पुन्हा एकदा शिवसेनेच्या नेतृत्वाखाली निवडून आणावं लागेल. नाहीतर आपण जर अशा पद्धतीने काम केलं तर अशा पद्धतीने काम हे मित्रांनो होणार नाही. आज विजय आप्पांसारखे जिल्हा प्रमुख आपल्या पाठीशी आहे. शिवसेनेमध्ये शाखा प्रमुख हा एखाद्या आमदारापेक्षाही मोठा असतो. शिवसेनेमध्ये जिल्हा प्रमुख हा उद्धवजी ठाकरे साहेब हे मंत्र्याशी बोलणार नाही, मंत्र्याकडून अहवाल मागवणार नाही, परंतु जिल्हा प्रमुखांनी दिलेला अहवाल हा शेवटचा अहवाल त्या ठिकाणी असतो. आणि आज विजय आप्पा सारखं नेतृत्व आपल्याला आहे. आमदार म्हणून त्या ठिकाणी येणाऱ्या काळात आहेच. उद्धवजी ठाकरे साहेबांनी त्यांचं नाव घोषित केलं, त्या राज्यपालांनी करो ना करो आप्पा आपल्यासाठी आमदारच आहे. आणि आप्पा आमदार झाले हे नुसतं आप्पा किंवा भगूरसाठी नाही, हा संपूर्ण नाशिक जिल्ह्याचा गौरव आहे, नाशिक जिल्ह्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. आणि म्हणून एवढा विश्वास जर आपल्यावर पक्ष नेतृत्व टाकत असेल तर आपण त्या दृष्टीने काम करणं हे निश्चितपणानं गरजेचं आहे. आणि म्हणून मगाशी मी जे सांगितलं की आपण युवा सेना शिवसैनिक म्हणून आपली एक दहशत सुद्धा या सिन्नर शहरात आणि तालुक्यात असली पाहिजे. आपल्यामध्ये जर दादागिरी करता येत नसेल, आपल्यात जर शिवसैनिक म्हणून दहशत आपली नसेल तर मग आपल्यासाठी दुसरे पक्ष आहे. ज्याला हे करता येत नसेल त्यांनी काँग्रेसमध्ये जावं, राष्ट्रवादीत जावं. शिवसैनिक म्हणून जर आपले नगरसेवक पळून जात असतील तर याच्या एवढं आपलं दुर्दैव नाही. आणि म्हणून झाल्या गेल्या त्या गोष्टी आता सोडून द्या. परंतु इथून पुढच्या काळामध्ये आपल्याला शिवसैनिक म्हणून या शहरामध्ये एक आगळं वेगळं असं काम उभं करावं लागेल. विजय आप्पा नेहमी सांगतात की मला माझ्याकडे येणारा शिवसैनिक आरेला कारे म्हणणारा पाहिजे. आरेला कारे म्हणून एखाद्याच्या कंटाळ्यात लावून आला तर तो खऱ्या अर्थाने माझा शिवसैनिक आहे.
आणि शेपूट घालून जर एखादा येत असेल तर तो शिवसैनिक असूच शकत नाही. ते मी विजय शिवसंपर्क अभियानाच्या माध्यमातून खरं म्हणजे 2 दिवसाचं अभियान आहे. 27 तारखेला आपले पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांचा वाढदिवस आहे आणि या वाढदिवसानंतर देखील आपल्याला शहरामध्ये शाखांचे उद्घाटन असतील, बूथ कमिटी असेल, शहराची कार्यकला पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांचा वाढदिवस आहे. या वाढदिवसानंतर देखील आपल्याला हे अभियान जरी आज आपलं समारोप होत असेल परंतु येणाऱ्या काळामध्ये शाखांचे उद्घाटन असेल, आपल्या बूथ कमिटी असेल, आपल्या कार्यकारिणीमध्ये फेरबदल असेल, हे निश्चितपणाने आपल्याला करावं लागेल. ज्याला काम करण्याची वेळ देण्याची इच्छा आहे त्यांनी सांगितलं पाहिजे की मला काम करायचंय, मला वेळ द्यायचा आहे, तुम्ही मला कार्यकारिणी द्या. आणि एखादा काम करत नसेल त्यांनी जर जागा वळून ठेवली असेल तर त्यांनी खऱ्या अर्थानं बाजूला झालं पाहिजे. आणि म्हणून आपण सगळ्यांनी येणाऱ्या काळामध्ये राजाभाऊच्या नेतृत्वाखाली या तालुक्यामध्ये पुन्हा एकदा हा शिवसेनेचा भगवा जर आपल्याला डौलाने फडकताना ठेवायचा असेल तर माझा तो गाफील राहता कामा नये. या गाफीलपणाने आपण राजाभाऊचा पराभव विसरत्या मताने पाहिला, त्याचं शल्य आणि सण आपल्या मनामध्ये आहे आणि त्याची जर भविष्यामध्ये परतफेड करायची असेल तर आपल्याला नरगळ झटकून कामाला लागावं लागेल. आणि येणाऱ्या काळामध्ये पुन्हा एकदा आपल्या शहराची तालुक्याची शिवसेना मजबूत कशी होईल या दृष्टीने आपण सगळ्यांनी कामाला लागावं. आणि पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांचं जे काही स्वप्न आहे की या राज्यामध्ये एक हाती सत्ता शिवसेनेची यावी, एक हाती शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा, या दृष्टीने आपण सगळेजण कामाला लागूया. हा संकल्प आज या निमित्ताने करूया एवढंच मी आपल्याला या निमित्ताने सांगतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. 2 दिवसापासून शिवसंपर्क अभियान चालू आहे आणि कालपासून तो दौरा आम्ही संपूर्ण तालुक्यात फिरत आहोत. दुपारी प्रकृती ठीक नसल्यामुळे दुपारपासून मी दौऱ्यात होतो परंतु भाषण कुठे केलं नाही आणि आप्पा आणि उदय भाऊ यांनी सर्व मार्गदर्शन केलं. परंतु काही घटना अशा घडतात की प्रकृतीकडे न पाहता आपण बोललं पाहिजे, वेळच्या वेळी बोललं पाहिजे ही जी भावना आहे. त्यामुळे आपण सांगितलं की बोललं पाहिजे आणि मी सुद्धा ठरवलं होतं की आता बोलावंच लागेल. माझ्या न बोलण्यामुळे किंवा सगळ्यांना सांभाळून घेण्यामध्ये माझं नुकसान झालं असं मी मानणार नाही, परंतु पक्षाचं मोठं नुकसान झालेलं आहे. माझं नुकसान झालं असं मी याच्यासाठी मानणार नाही, कारण जेव्हा पदावर आलो तुम्ही निवडून दिलं तेव्हा माझा वैयक्तिक काही फायदा झाला नाही आणि पद गेलं त्याच्यामुळे माझं वैयक्तिक नुकसान झालं नाही. परंतु पदावर आल्यामुळे शिवसेना या 4 अक्षरांचा पक्ष जो आहे त्या पक्षाचा आपण फायदा करून दिला. एक आमदार पक्षाचा तिथं विधानसभेत नेऊन बसवला. तालुक्यातील सर्वच सत्ता आपल्या ताब्यात आल्या. जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद आलं, सिन्नरचं नगराध्यक्षपद आलं, पंचायत समितीचं सभापतीपद आलं आणि वेगवेगळ्या संस्था आपल्या ताब्यात आल्या. मला असं वाटतं की हा फायदा शिवसैनिकांचा झाला, शिवसेनेचा झाला, सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा झाला. आणि म्हणून माझ्या बोलण्यामुळे तोटा झाला असेल तर तो शिवसेनेचा झाला, न बोलण्यामुळे तोटा झाला असेल तर हे मला आता या 1.5-2 वर्षापासून जाणवायला लागलं. याचं कारण असं होतं की प्रत्येकाला सांभाळून घ्यायचं. यांनी शिवसेनेसाठी, आपल्या पक्षासाठी, आपल्यासाठी, माझ्यासाठी, कुणाच्यासाठी तरी खस्ता खाल्ल्या आणि आपण त्याचा अपमान करू नये ही भावना कायम माझ्यामध्ये होती आणि त्याप्रमाणे मी 5 वर्ष नाही 7 वर्ष वागत राहिले. परंतु त्याचा गैरफायदा घेऊन काही लोक गैरसमजत निर्माण केले किंवा आपले नगरसेवक जे आता आप्पा बोलले, मला तर म्हणजे त्यांनी खूप संताप व्यक्त केला.
जे उदयभाऊ सुद्धा आता त्यांनी वर्णन केलं की नगरपालिकेचे नगरसेवक शिवसेनेचे नगरसेवक फुटून निघून गेले. याच्या इतकं शल्य दुसरं कोणतंच नाही. मान सन्मान सर्व असताना बाजूला जाणं मला वाटतं हे चुकीचं होतं. परंतु उगवत्या सूर्याला दंडवत या नात्याने त्यांनी ते केलं असावं. परंतु जो सूर्य उगवतो तो मावळतो हे सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. आणि मावळलेला सूर्य सुद्धा उगवतो हे सुद्धा लक्षात ठेवलं पाहिजे. काल परवा या अभियानासंदर्भात जे पोस्टर आपल्या गावात काही 25 एक पोस्टर आपण गावात लावले होते या शिवसंपर्क दौऱ्यानिमित्त, त्याच्यातले गंगाविशीच्या बाहेरचे 2 पोस्टर काल फाडण्यात आले. तुम्ही पोस्टर फाडू शकता, तुम्ही आदळआपट करू शकता, पण तुम्ही विचार बदलू शकत नाही. आणि आज जर असं होत असेल याचं कारण काय याचं आपण मागे घेतलं पाहिजे. याचं कारण एक आहे की ज्या दिवशी शिवसेनेचे नगरसेवक फुटून बाहेर गेले आणि कोणतंही आपण काहीही त्याची प्रतिक्रिया दिली नाही, मला वाटतं हे त्याचं फलित आहे. आणि म्हणून आपल्याला आता हे बदलावं लागणार आहे. आपल्याला म्हणण्यापेक्षा माझ्यापासून सुरुवात करावी लागणार आहे. कारण मी पहिलं कामं करत असताना नुसते कामं करून उपयोग नाही. आज सिन्नर शहरात जर आपण म्हणाल तर एवढं छोटंसं गाव आज 52 चौरस किलोमीटरचं गाव झालेलं आहे. आणि दर महिन्या 1.5 महिन्यांनी एक सोसायटी नवीन वाढते. मला असं वाटत होतं की या 5 वर्षात आपण ज्या जुन्या सोसायट्या ज्यांनी मतदान केलं नगरपालिकेला तिथपर्यंत आपण आपल्या रस्त्यांचे किंवा गटारांची कामं करू शकू. परंतु वेगवेगळ्या कारणांमुळे कुठे रस्ते झाले कुठे झाले नाही. परंतु आपल्याला सांगितलं तर आश्चर्य वाटेल की सिन्नर शहरामध्ये काल परवा जे उद्घाटन आपण केले ते धरून 32 किलोमीटरचे रस्ते आणि गटारी झालेले. आपल्याला जाणवणार नाही, परंतु जर आकडा काढला तर तो 32 किलोमीटरचा होतोय. 32 किलोमीटर रस्ते करायला किती पैसे लागतात त्याचा विचार करा. गटारी करायचे आहेत. आणि आज प्रश्न काय होतोय, अडचण निर्माण काय झाली, माझी वैयक्तिक अडचण काय निर्माण झाली की जिथं काम झालं तो माणूस म्हणत नाही माझं काम झालं, पण जिथं काम झालं नाही ते म्हणतात सगळं काम झालं ना आमचंच राहील. आणि त्यामुळे नाराजी व्यक्त होते. खूप छोटे छोटे कामं आम्ही केले असतील, मोठे कामं केले, परंतु पहिलं महत्व आहे पाण्याला दिलं होतं. अतिशय अडचणी आल्या, लोकांनी पाईपलाईन फोडल्या असतील, काही केलं असेल, परंतु आता पाण्याची व्यवस्था सुरळीतपणे चालू झाली असं मला तरी वाटतंय. आता मला फोन येत आहेत की रोज पाणी नकोय, दिवसाआड पाहिजे, 2 दिवसाआड पाहिजे. आता रोज पाणी भरायचा कंटाळा यायला लागला काय मला माहित नाही, परंतु हा प्रश्न त्या माता भगिनींना विचारायला पाहिजे होता की जे काम करत असताना, हे काम करत असताना विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस या पाण्याचं एवढं मोठं राजकारण झालं. आता ते राजकारण करणारे कुठे गेले? घरपट्ट्या कमी झाल्या त्याचा विषय कोणी घेत नाही. एवढे किलोमीटरचे रस्ते झाले त्याचा विचार कोणी घेत नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की आपण हा प्रचार आणि प्रसार केला पाहिजे. आणि त्याच्यासाठीच मला वाटतं ही शिवसंपर्क अभियान उद्धव साहेबांनी सुरू करायला सर्व जिल्हा प्रमुखांना सांगितलं असेल.
आज आता कालपर्यंत आपल्याबरोबर असणारे लोक बाजूला गेले, स्वार्थासाठी गेले, मला माहित नाही. परंतु ते सांगतात, आता बऱ्याच ठिकाणी मी चर्चा ऐकतो, मी फिरत असतो कुठंतरी बोललो म्हणून सांगतात का हे संपले. माझं एकच सांगणं आहे, माझं एकच म्हणणं आहे. मी त्या दिवशी बऱ्याच ठिकाणी या शिवसंपर्क दौऱ्यानिमित्त सांगितलंय की जेव्हा हे पद 5-7 वर्षापूर्वी माझ्याकडे आलं तेव्हा मी बदललो नाही, तेव्हा मला आनंद झाला नाही. आणि त्याच्यामुळे ते पद गेलं म्हणून मी मेलो नाही असं तर होणार नाही. पण ज्यांचे जे प्रश्न आहेत ते सोडवण्याचा प्रयत्न मी केला, प्रामाणिकपणे केला, वैयक्तिक कोणतंही हित न साध्य केला. त्याच्यामुळे निवडणूक जिंकल्याने आणि पडल्यानंतर खेद किंवा खंत वाटायचं काही कारण नाही. खंत फक्त एकच आहे की निवडणुकीच्या निमित्ताने बरोबर असणारी माणसं जेव्हा स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी निवडणूक झाल्यानंतर, पराभव झाल्यानंतर बाजूला जातात आणि वेगवेगळे कारण सांगतात. मला वाटतं ते सगळ्यात वाईट आहे. मला आजही आठवतं, आज खूप दिवसांनी मी इथं भाषण करायला जवळपास 2.25 वर्षानंतर इथं उभं राहिलो. ज्या दिवशी निवडणुकीचा निकाल लागला, आज तरी तुम्ही सर्वजण खुर्च्यांवर बसलेले, त्या दिवशी इथं मुंगीला सुद्धा बसायला जागा नव्हती, अशी परिस्थिती होती. आणि एखाद्या पराभूत उमेदवाराबरोबर त्या दिवशी एवढी माणसं असणं, मला वाटतं ही शिवसेनेची ताकद आहे. आणि त्या दिवशीच मी सांगितलं होतं की एक 6-8 महिने मी 5 वर्ष 6 वर्ष खूप घराकडे लक्ष दिलं नाही, प्रकृतीकडे लक्ष दिलं नाही. एक 6-8 महिने मला थोडं निवांतपणा पाहिजे. आणि तुम्ही सुद्धा ते मान्य केलं. पण त्यात कोविडची साथ आली, प्रत्येक जण आपल्या आपल्या कार्यात अटकला. आम्ही आमच्या परीने जे काही करता आलं ते केलं. परंतु मी आज तुम्हाला सांगतो की जसं आपण उठणार नाही मातणार नाही असं म्हणतो, तसं आज आपण असा संकल्प करूया की जे मातलेले त्यांची जिरवायची ताकद आपल्यामध्ये आहे. आणि हेच सांगण्यासाठी मी आज आपल्या समोर उभा राहिलोय. आपण सर्वांनी निष्ठेने काम करावं. नगरसेवक होणं किंवा पक्षाचा पदाधिकारी होणं, पंचायत समिती सदस्य होणं, जिल्हा परिषद सदस्य होणं किंवा आमदार होणं हे लेटर पॅडवर छापण्यासाठी नाही होऊ शकत, किंवा व्हिजिटिंग कार्ड छापायसाठी नाही, किंवा पत्रिकेत त्याच्या खाली नाव लावायसाठी नाही, परंतु लोकांच्या सेवा करण्यासाठी व्हायला पाहिजे. आणि ज्याची ती भावना असेल त्यांनीच मला वाटतं शिवसेनेसारख्या पक्षाकडे उमेदवारी मागावी. उमेदवारी मागताना जी भाषा आहे, उमेदवारी दिल्यानंतर आणि निवडून आल्यानंतरची जी भाषा आहे, याच्यात जमीन आसमानाचा फरक पडत असेल तर मला वाटतं त्यांनी जे त्यांना उमेदवारी देणार असतील त्यांच्याकडे जावं, शिवसेनेकडे तरी कृपा करून येऊ नये. हा पक्ष माझा वैयक्तिक माझा पक्ष नाहीये. हा स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंनी घामातून रक्तातून शिवसैनिकांच्या हा उभा केलेला एक पक्ष आहे. पण मी कुणाला म्हणू शकत नाही की तुम्ही पक्ष सोडून निघून जा. मी कुणाला म्हणू शकत नाही तुम्ही पक्षात या. मी विनंती करू शकतो तुम्ही पक्षात या, परंतु मी कुणाला म्हणू शकत नाही पक्षातून निघून जा. माझा पक्ष नाही येतो, आपला पक्ष आहे. श्रेष्ठी निर्णय घेतील
जे योग्य असेल ते होईल, जे पक्षाच्या हिताचं असेल आणि माझ्या दृष्टीने जर चुकीचा असेल पण पक्षाच्या दृष्टीने हिताचा असेल तर तो निर्णय घ्यायला पक्ष सक्षम आहे. पक्षाने जो निर्णय घेतला तो निर्णय पाळायला माझी जबाबदारी आहे. तर तुम्ही कुणालाही पक्षात घ्या, कुणालाही उमेदवाऱ्या द्या, मी त्याच्यावर काम करायला तयार आहे. परंतु त्याला ठाकून ठोकून घ्यायची जबाबदारी मला वाटतं सर्वांची आहे आणि ती सर्वांनी मिळून पार पाडावी हीच या शिवसंपर्क अभियानादरम्यान माझी आपल्या सर्वांना विनंती आहे. बोलण्यासारख्या खूप गोष्टी आहेत, परंतु त्या निवडणुकीच्या दरम्यान बोलताना त्याला जो रंग येतो तो आज येणार नाही. त्यामुळे जे बोलायचं असेल तेव्हा माझ्याकडे खूप भांडवल आहे. तुम्ही जर म्हटले रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही बोलत राहा तर मी एक एक गोष्ट तुम्हाला सांगू शकतो. कोणता माणूस कसा आहे, कोणता माणूस कसा आहे, कोण कुणासाठी किती काम करू शकतो, कोण समाजाप्रती काम करू शकतो आणि कोण फक्त स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी पक्षांमध्ये येतो आणि उमेदवाऱ्या करतात किंवा पदाधिकारी होतात, हे मी सर्वांना सांगू शकतो. मी फक्त एकच सांगू शकतो का आरोप प्रत्यारोप कुणावरही करतील. आज उद्धव साहेब एवढं चांगलं काम करतायत, त्यांना पुरस्कार मिळत आहेत, त्यांच्यावर आरोप करणारे लोक आहेत. आपण तर खूप छोटी माणसं आहोत. परंतु कोणताही आरोप होत असताना आर्थिक आरोप हा माझ्या मनाला जास्त सल देणारा आहे. पैसे मिळवणं याच्यापेक्षा पैशाकडे पाहणं सुद्धा मी पाप मानतो आणि तो जर आरोप माझ्यावर होत असेल तर मला वाटतं आपण संघटितपणे, त्यांचा माझ्यावर विश्वास आहे, त्यांनी संघटितपणे त्याला विरोध केला पाहिजे आणि आपली शिवसेना जगवली पाहिजे, एवढीच भावना मी या निमित्ताने व्यक्त करतो. आदरणीय आप्पा, आपण सर्वजण इथं उपस्थित आहात, आपलं मनपूर्वक मी स्वागतही करतो, आभारही मानतो. आभार मानणाऱ्याचं काम कुणीतरी दुसरं करतील, परंतु तुम्ही एवढ्या संख्येने इथं उपस्थित राहिलात ही उद्याच्या निवडणुकीची नांदी आहे, एवढं आपण सर्वांनी लक्षात ठेवावं. जय हिंद, जय महाराष्ट्र. खाली जाऊन जनतेच्या दरबारात जा, त्या जनतेच्या दरबारात विचारा की मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे जे काम करतायत ते काम ठाकरे सरकारचं काम योग्य आहे का, योग्य रीतीने चाललं आहे का, त्या कामामध्ये काही त्रुटी असतील, त्या कामामध्ये काही दुरुस्त्या करावायच्या असतील तर निश्चितपणे खालून तुम्ही जे काही जनमानसांचे मतांतर त्या ठिकाणी येतील त्यांचं संकलन करा आणि ते माझ्यापर्यंत 27 तारखेपर्यंत मला पोहोचवा, म्हणजे मला त्या कामांमध्ये दुरुस्त्या करून घेता येईल आणि निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये माझ्या महाराष्ट्राच्या जनतेला मला या ठाकरे सरकारच्या माध्यमातून त्यांच्या पदरात जे पाडायला हवं तेच मी त्यांच्या पदरात पाडल्याशिवाय राहणार नाही. अशा प्रकारचं काम तुम्हाला करायचं आहे. याचबरोबर संघटनेशी माझी जी काही दरी निर्माण झाली आहे, तुम्ही प्रत्येक गणात जा, गटात जा, गावात जा, वाड्यात जा, वस्तीत जा, त्या ठिकाणी जाऊन त्या तिकडच्या संघटनेचं कार्य बरोबर चाललंय का, तिथे प्रत्येक गावामध्ये शाखा प्रमुख आहे का, त्या गावामध्ये बूथ प्रमुख आहे का, त्या भागामध्ये गट प्रमुख आहे का, त्या भागामध्ये गण प्रमुख आहे का, शहर असेल तर शहर प्रमुख आहे का, उपशहर प्रमुख आहे का, तिथले विभाग प्रमुख आहेत का, त्यांची रचना कशी काय आहे, ते काम करतायत का, काम करत नसतील त्यांना बाजूला सारा, त्या ठिकाणी नवीन माणसं तुम्ही ताबडतोब त्या ठिकाणी भरा, त्यांच्या नंबर सहित ते सर्वच्या सर्व याद्या मला द्या. मी निश्चितपणे ज्या ज्या ठिकाणी अशी काही कमी झाली असेल, ज्या ज्या ठिकाणी कमी भासत असेल, त्या त्या मतदारसंघातल्या त्या त्या सर्व पदाधिकाऱ्यांशी मी स्वतः बोलेन. असं सांगितल्यानंतर 12 ते 24 तारखेपर्यंतचं हे अभियान संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ठरलं, ते सुरू झालं. त्या अभियानाचाच हा भाग म्हणून काल आणि आज आम्ही संपूर्ण सिन्नर तालुक्याच्या 12 गणांचा दौरा केला. माझ्या या दौऱ्यामध्ये माझ्या समवेत असलेल्या आपल्या ह्या आज तर तुम्ही वेगळीच घोषणा आणली, पहिली घोषणा वेगळी होती, त्यावेळेला म्हणायचे सिन्नरचे राजे राजाभाऊ वाजे, आता म्हणताय जनसेवक. म्हणजे तुम्हाला नेमकं हवं काय आहे, राजा बनून राज्य करणारा हवा आहे का सेवक म्हणून सेवा करणारा हवा आहे, याचा संशय सुद्धा मला यायला लागलाय. मला माझं प्रत्येक गोष्टीवरती प्रचंड ध्यान असतं.
प्रत्येक गोष्टीवरती मी प्रत्येकाची भावना मी जाणून घेत असतो. राजाभाऊंनी आता सांगितलं, राजाभाऊचं काही मला वाटलं म्हणजे राजाभाऊंनी सांगितलं, मी ओळखत असतो कोण पापी आहे, कोण चांगला आहे, कोण काय. म्हणजे राजाभाऊंनी आता मला सांगितलं, म्हणजे राजाभाऊंना भविष्यही जाणता यायला लागलं. परंतु एक ध्यानात ठेवा राजाभाऊ, आपल्याला पक्षाच्या चाकोरीत राहून पक्षाचं काम करायचं. पक्षाच्या चाकोरीत राहून पक्षाचं काम करताना माझा शाखा प्रमुख असेल, विकला असेल तर तो तुमच्या भविष्यवाणीमध्ये बसणार नाही. शिवसेनेतून लात मारून टाकली जाते, हे काम शिवसेनेमध्ये असतं, तुमच्या भविष्यवाणीला विचारत नाही. शिवसेनेमध्ये नगरसेवक, शिवसेनेमध्ये पंचायत समिती, शिवसेनेमध्ये जिल्हा परिषद, अमुक धमुक तमुक, शिवसेनेमध्ये खुर्चीला महत्व दिलं जात नाही. बाळासाहेब ठाकरे नेहमी सांगायचे, तू नगरसेवक झाला, ही खुर्ची जी आहे ना ही तुझ्या बापाची नाही आहे, ही खुर्ची शिवसैनिकांची आहे, शिवसैनिकांच्या त्यागाची आहे. ही तुला देताना अनेक लोकांनी त्याग केला असेल, अनेक इच्छुक असतील, ते बाजूला झाले, बाजूला करून तुला ती खुर्ची दिली, म्हणून त्या खुर्चीचा बाप तू नाही तर तुझ्या खुर्चीचा बाप शिवसैनिक आहे, हे त्यांनी ध्यानात ठेवलं पाहिजे. वंदनीय शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे सांगायचे, किती आले किती गेले शिवसेनेला काही फरक पडत नाही, काही अजिबात काही फरक पडत नाही. कोणी म्हणायचे मी एवढे आमदार केव्हा वाळून टाकील, तेही गेले, ज्यांच्यावर वाळून टाकले तेही गेले. म्हणजे हे तुम्ही पाहिलेले त्यांचे काय झाले. माझं तुम्हाला एकच सांगणार आहे की तळागाळापासून संघटना ही मजबूत असली पाहिजे. तळागाळापासून संघटना ही, अरे चलमर्दाने, अरे तुम्ही कधीतरी शिवाजी महाराजांकडे जा, शिवाजी महाराजांचं बघा. वंदनीय हिंदू सम्राटांना तेच अपेक्षित होतं, शिवसेना प्रमुखांची तीच ताकद होती. एखादा जर फुटला तर अरे बाबा, मी तुम्हाला सांगतो राजा भाऊ, उदय माझ्या नगरपालिकेमध्ये 3 नगरसेवक फुटले होते, 3 नगरसेवक 98 साली. त्यावेळेला मी शहर प्रमुख होतो. पुढे येतो गौरव, हा इथे बस. 3 नगरसेवक फुटले होते, हा इतिहास आहे. 98 साली तुम्ही नोंद घ्या त्याची. 98 सालचे पेपर काढा, तुम्हाला पेपरमध्ये बातम्या ऐकायला मिळतील. गरीब राहून चालत नाही, गाय बनून चालत नाही. शिवसेना काय असते ते शिकवायला लागतं. त्या दिवशी 3 नगरसेवक फुटले, दगूरमध्ये दंगल झाली. उदय समोरच्या 6 गाड्या फोडल्या, नगरसेवक बाहेर काढले, भिंड काढली गावातून. भिंड काढायच्या अगोदर त्यांचे घर फुटले होते, दोघांचे घर जाळून टाकले होते. आणि ते केल्यानंतर आज 2021 पर्यंत एकही साला हरामखोर रामानगरसेवक फुटला नाही, ध्यानात फुटला नाही. आम्ही सांगतो, भगव्या रक्ताची धमकदार स्वाभिमानाची आग आहे. आम्ही सांगतो, भगव्या रक्ताची धमकदार स्वाभिमानाची आग आहे. घाबरतोस कोणाला मर्दा, तू तर शिवसेनेचा वाघ आहे. 4 दिवस राजकारणाचे शेळ्या मेंढरं म्हणून जगण्यापेक्षा 1 दिवस शिवसेनेचा वाघ म्हणून मारा. यांची तुमची किती इज्जत राहते, किती ताकद निर्माण होती हे तुम्हाला बघायला मिळेल. आज राजा भाऊ तुम्हाला पण मी सांगतो, आज मी तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला वॉर्निंग देतो. या निवडणुकीत तुम्ही एकाच्या फक्त कानाखाली द्या. तुम्ही मजा बघाव किती कानाखाली पडत्या. घेऊन बघा, बाळासाहेबांचं काम आहे. बाळासाहेबांनी सांगितलेलं तत्व आहे ते, सरळ हाताने मिळत नसेल, सरळ हाताने मानत नसेल, कानाखाली द्या आणि काढा, सोडू नका. अख्खी संघटना तुमच्या बरोबर आहे, संघटना बरोबर राहील. आणि संघटना बरोबर असताना कोणी असा वाकडा तिकडा फिरणार नाही, वाकडा तिकडा जाणार पण नाही. मी पण तसंच होतो ना राजा भाऊ. मी कृष्ण लावलाय आता, आज बघा. पहिलं आई शपथ मी राम लावायचो. संजय विजय जाधव आहे इकडे, त्याला माहिती आहे. पहिलं मी राम लावायचो, राम लावून फिरायचो. राम राम राम. वादळ आलं का आपण म्हणतो राम 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 राम. विजालाही कडकायला लागले का आपण म्हणतो राम 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 राम. असं करायचं. अहो
मी नगराध्यक्ष झालो तर कोणी माझ्यावर कंप्लेंट करायचं, कोणी जायचं, बाईचा हात धरला, कोणी जायचं, ह्या घरात घुसला, कोणी जायचं, इथे तोडफोड केली, काही कंप्लेंट करायची छोट्या. त्या दिवशी हा कृष्ण लावला ना, निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साखळी पडू नये. तो आरे म्हटलं तर कार्य नाही म्हणत बसलो, कानपडीत देऊन टाकल्या. तुला खोटं नाही सांगेल, आजपर्यंत माझ्या आजूबाजूने असं वाकडे तिकडे जायला सुद्धा उद्या घाबरतात. इतकी दहशत आहे मनसे. म्हणजे ही दहशत आदरयुक्त दहशत निर्माण व्हावी लागते, नाही तर कोणी येतं टपल्या मारून जातो. हे रीत आहे, ही रीत आहे राजकारणाची. राजकारणामध्ये ते आपण म्हणतो ना, सरळ झाडं लवकर तोडली जाते, वाकडी तिकडे तुटत नाही. तोडतो का नाही? मी बघा, सरळ झाडांची लवकर तोड कत्तल होती, वाकडी तिकड्यांची नाही होत. नगराध्यक्ष, मी नगराध्यक्षांना मुद्दाम मागच्या आठवड्यामध्ये एक बैठक झाली होती. त्या बैठकीमध्ये मी बोललो होतो की कुठल्या कुठल्या प्रभागात काय काय काम झालं त्याचा मला लेखाजोखा द्या. मी मुद्दाम तुमच्या समोर वाचून दाखवतो, ते तुमच्याही ध्यानात राहिलं पाहिजे, कारण उद्धव साहेबांनी तेच काम आम्हाला सांगितलंय. विजय किंवा एवढे जिल्हा प्रमुख, मला एकही नगरपालिका जाता कामा नाही, ते आम्हाला पाहिजेत. मला एकही पंचायत समिती जाता कामा नये, ते आम्हाला पाहिजे. मला एकही जिल्हा परिषदेचा गट हरता कामा नये, मला पाहिजेत. आणि यानंतर पश्चिम बंगालमध्ये जर एक ममता दिदी सारखी बाई सगळे मोदी दिदी यांना धूळ चाकत त्यांना लोळून आणून स्वतःची सत्ता उभी करत असेल, तर मला एक हाती सत्ता या महाराष्ट्रामध्ये फक्त शिवसेनेची आणि शिवसेनेची मला पाहिजे. यासाठी आपल्याला सगळ्यांना कामाला लागायचं आहे. त्यासाठीचा हा शिवसंपर्क दौरा आहे, हे शिवसंपर्क अभियान आहे. प्रभाग क्रमांक 1 दोन्ही नगर शिवसेनेचे जवळपास 2.25 कोटी रुपये त्या ठिकाणी निधी खर्च झालेला आहे. प्रभाग क्रमांक 2 दलित वस्तीचा भाग आहे, त्यांना वेगळा निधी येत असतो, म्हणून तिथे जवळपास 4 कोटी रुपये निधी खर्च झालेला आहे. प्रभाग क्रमांक 3, या प्रभाग क्रमांक 3 मध्ये शिवसेनेचे नगरसेवक आहे, परंतु सगळा जास्तीत जास्त खर्च 6 कोटी म्हणजे 6.5 कोटीच्या पुढे त्या ठिकाणी आजपर्यंत निधी खर्च झालेला आहे. प्रभाग क्रमांक 4 मध्ये 1 कोटी म्हणजे 17 लाख रुपये खर्च झालेले, ते भाजपचे नगरसेवक आहे. 5 मध्ये शिवसेनेचे नगरसेवक आहे, जवळपास 4.5 कोटीच्या वर त्या ठिकाणी निधी खर्च झालेला आहे. प्रभाग क्रमांक 6 आहे, 6 मध्ये जवळपास 2.5 कोटीच्या वर निधी या ठिकाणी आतापर्यंत खर्च झालेला आहे. प्रभाग क्रमांक 7 आहे, 7 मध्ये जवळपास 2.25 कोटी रुपये त्या ठिकाणी निधी आजपर्यंत खर्च झालेला आहे. प्रभाग क्रमांक 8 मध्ये जवळपास 3 कोटी 35 लाख रुपये निधी त्या ठिकाणी आतापर्यंत खर्च झालेला आहे. प्रभाग क्रमांक 9 मध्ये हे भाजपचे नगरसेवक आहे, तिथे 1.5 कोटीच्या वर निधी खर्च झालेला आहे. प्रभाग क्रमांक 10 म्हणजे आम्ही 2.25 कोटी रुपये तिथे खर्च झालेला आहे. परंतु सत्ता जरी शिवसेनेची असेल, तिथं राहणारे रहिवासी जे आहेत ते आम्हाला पण मानणारे आहेत. तिथं आमचे लोक कमी मताने पडलेले, तेही या ठिकाणी विश्लेषण केलेलं आहे, म्हणून तिथं 2 कोटी जवळपास 2.25 कोटी रुपये त्या ठिकाणी खर्च झालेला आहे. प्रभाग क्रमांक 10 मध्ये शिवसेनेचे नगरसेवक आहे, 4.5 कोटी रुपये त्या ठिकाणी आतापर्यंत 4.5 कोटी रुपयाचे कामं केलेले आहेत. प्रभाग क्रमांक 11 शिवसेनेचे नगरसेवक आहे, तिथं 5.25 कोटी रुपयाचे कामं त्या ठिकाणी आतापर्यंत नगरपालिकेच्या माध्यमातून केलेलं आहे. प्रभाग क्रमांक 12 मध्ये सर्व शिवसेनेचे नगरसेवक आहेत, जवळपास 7.25 कोटी रुपये या प्रभागामध्ये आतापर्यंत 7.25 कोटी रुपयाचे कामं त्या ठिकाणी झालेले आहेत. प्रभाग क्रमांक 13 एक शिवसेनेचा एक भाजपचा नगरसेवक आहे, इथं जवळपास 1.5 कोटी रुपयाच्या आसपास म्हणजे 1 कोटी किंवा 1.5 कोटी रुपयाच्या आसपास 1 कोटी रुपये त्या ठिकाणी आतापर्यंत निधी खर्च केलेला आहे. प्रभाग क्रमांक 14 हाही मागासलेला वार्ड याच्यामध्ये जोडलेला आहे, दलित वस्ती वगैरे, हे तुमच्या विश्लेषणावरतून सांगतो मी. आणि याही ठिकाणी जवळपास 3 कोटीचं काम
38 लाखात कामच शिल्लक नाहीये. म्हणजे विजयरावांचा वार्ड आहे. म्हणजे एवढे निधी तुमच्या सत्तेच्या माध्यमातून तुम्हाला मिळतात, एवढ्या निधींचे कामं तुमच्या प्रभागामध्ये होतात. याच्यापेक्षा जास्त अधिक मला वाटत नाही. मीही गेले 25 वर्ष नगरपालिकेचा एक नगरसेवक आहे, नगराध्यक्ष झालो होतो बाबांनो. मला माहिती आहे निधी कसा आणायला लागतो, निधी आणायला काय काय करायला लागतं, कोणाकोणाला भेटायला लागतं, कोणाकोणाच्या हातापाया पडायला लागत्या, कोणाकोणाला विनंत्या करायला लागत्या, कुठं कुठं काय काय करायला लागतं, काय काय द्यायला लागतं, हे सगळं मी माझ्या या उघड्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे. आणि मी स्वतःही त्या याच्यातून गेलेलो आहे. म्हणून मी बाकीचं काही हे म्हणणार नाही. परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणावरती निधी आणून या वाढलेल्या शहराचा विकास करताना आदरणीय राजाभाऊंनी त्यांच्या आमदारकीच्या काळामध्ये निश्चितपणे म्हणजे तुमची रखडलेली पाणी पुरवठा योजना, म्हणजे तुम्हाला जर सांगतो, जर त्या पाणी पुरवठा योजनेचा जर भ्रष्टाचार बाहेर काढला असता तर राजाभाऊ तुम्हाला परत, आता काय सांगू तुम्हाला परत विरोधक उभा राहायला कोणी माणूसच नसता. परंतु ते तुम्ही त्याच्यामध्ये लक्ष घातलं नाही असं मला वाटतं. 23% अभाव नगरपालिकेच्या इतिहासामध्ये 1965चा कायदा सांगतो 10% अभाव काम तुम्हाला नगरपालिकेचं देता येत नाही. परंतु हे काम 23% दिलं, 23% अभाव काम दिलं म्हणजे नगरपालिकेला किती लुटून खाल्लं हे जरी तुमच्या लक्षात आलं तरी सर्वसामान्य माणूस तिथे मतच टाकणार नाही. हे तुम्हाला मी आज इथे ठणकावून सांगतो. आणि हे सगळं मी तुम्हाला का सांगतोय, यानंतरची निवडणूक खऱ्या अर्थानं ही निवडणूक कार्यकर्त्यांची आहे, ही निवडणूक तुमची आहे, तुमची. कारण याच्यामधून नगरसेवक तुम्हालाच कधीतरी जायचंय. आज माझी ती युती सेनेची ती श्रद्धा, तुला मी ह्या स्टेजवरतून उभा राहून सांगतो, मी काही भविष्यकार नाहीये. पण मी पांडेला सांगितलं होतं, विनायक पांडेला, की तुला महापौर करेल. तो अपक्ष राहिला होता तरी त्याला महापौर करायला मी उद्धव साहेबांना सांगितलं होतं. मी मोठ्या साहेबांना त्यावेळेला सांगितलं तू नगरसेवक होशील 100%. तू, कारण हे शिवसेना एक वेगळा रसायन आहे. शिवसेनेच्या इतक्या महिला आहे, महिला आघाडी इतकी बळकट आहे. तुला माझी दंगल ज्या वेळेला झाली, आमचा राजा कवटे होता विजयराव, त्या राजा कवट्याच्या अंगावरती 30-40 पोलीस असे काठ्यांनी तुटून पडले. आमच्या महिला आघाडीच्या वाघिणी जेव्हा त्याच्या अंगावर पडले अख्खे पोलीस पळून गेले. महिलेला हात लावू शकत नाही, महिलेला मारू शकत नाही. ही ताकद पण शिवसेनेबरोबर पाहिजे. आणि म्हणून आम्ही म्हणत असतो आमच्या त्या महिला भगिनींना इतकी इज्जत, जी इज्जत तुम्हाला शिवसेनेमध्ये मिळेल ती कुठेच मिळत नाही. कारण शिवसेना प्रमुख सांगायचे, नारी की निंदा मत कर यारो, नारी रतन की खान, जिस नारी से पैदा हुए शुक्र भीष्म हनुमान. त्या महिलांची इज्जत सुद्धा आमच्याकडे तेवढी होते. शिवसेना प्रमुख कायम सांगायचे, तू बाहेर फिरताना तुझ्या पर्समध्ये टिकल्या पावडर बिवडर ठेवू नको, मिरचीची पूड ठेव. हा, कोणी जर नाटक करायला लागलं त्याच्या डोळ्यात मारून फटकाव. हे काम शिवसेना प्रमुख कायम सांगायचे. हे मी तुला मुद्दाम सांगून ठेवतो, तुला करायची गरज पडणार नाही एवढं सगळं मोळ असल्यावरती, पण शिवसेना प्रमुख सांगायचे. आणि आज या वेळेला या ठिकाणी मला काही नगरसेवक उपस्थित आहेत. विठू काका, मी सोडत नाही, मी कोणाचं ऐकत नाही. मी झेडपी आहे, जिल्हा प्रमुख, मी अजिबात सोडत नाही. आणि तुम्हाला एक सांगतो की जर मी ठरवलं तर ठरवलंच. आज ही तुमच्या आजच्या दौऱ्याची सांगता नाहीये. हा, मी या दौऱ्याचा बिगुल फुकतोय. या निवडणुकीची जबाबदारीनं मी कसोशीनं अभ्यास करूनच तिकीट देईन. मागच्या वेळेला मी डायरेक्ट राजा भाऊंना उदयला सांगितलं तर घेऊन जा, द्या, चांगल्या माणसांना द्या. फक्त ते फुटीरवादी माझ्याकडे चालत नाही. जे जे इथे तत्वानी राहत असतील त्यांचा विचार पुन्हा केला जाईल. पण जे जे नसतील, तुमच्या खाचा खुचा काढून तुम्हाला जर नाही तिथं उलट करून पाडलं तर साला विजय करंजकर पण नाव ठेवून जाणार नाही. मी खूप निवडणुका पाहिल्या, खूप निवडणुका लढल्यात. कोणाला कुठला डाव लावून पाडायचं हे मला चांगलं माहिती आहे. मी या खड्यांमध्ये पण फिरलोय. आणि राजा भाऊ, तुम्ही फक्त एकाच्या कानपट्टीत द्यावं. आई शपथ, हा कृष्णाची म्हणजे संजय, मी भाऊंना सांगतो तुम्ही एकाच्या कानपट्टीत द्या. उद्यापासून तुमच्या जवळ जर कुणी आलं तर मला विचारा, चांगलेच येतील, फुटणार तर येणारच नाही. हे तत्व आहे. कारण कर्ण पण सांगायचा आणि अर्जुन पण सांगायचा, श्रीकृष्ण तर एकदम तत्वाने सांगायचा.
चल रहा महाभारत का रण जल रहा धरित्री का सुहाग पट कुरुक्षेत्र में खेल रही नरके भीतर की कुटिलाग बाजियों गजों के लोटों में गिर रहे मनुष्य के छिन्नांग बह रहा चतुष्पद और द्विपद का रुधिर मित्र हो एक संग रक्त पर गौरव से सुधर विदरते लिए रक्त रंजित शरीर ते झुंज रहे कोणते ये कर्ण शन शन कर गंजन कबीर. आपल्याला हे युद्ध आहे, या युद्धाची सुरुवात आपण आजपासून करतो आहोत. मला या नगरपालिकेमध्ये 29 नगरसेवक आहे ना, 29 नगरसेवक येणाऱ्या निवडणुकीमध्ये निवडून आले पाहिजे. असं काम तुम्हाला सगळ्यांना जबाबदारीनं हातात घेऊन करायचं आहे. तुमच्यापैकी कोणालाही काही अडचण आली, राजा भाऊंना सांगू नका, विजय करंजकरला डायरेक्ट फोन करा. तात्काळ त्याच्या कानाखाली जर नाही काढून दाखवली तर परत नाव माझं ठेवू नका. हे मी तुम्हाला जबाबदारीनं सांगतो. राजा भाऊ पण लावतील. आता राजा भाऊंना सांगितले भविष्यकारणे आता फटकाकार व्हायचे, राजा भाऊ पण लावतील. आणि राजा भाऊ मागं पुढे पाहू नका. हो ते भविष्यवाणी सांगताय. नाही भविष्य नाही सांगत बसायचं. भविष्य गालाखाली कानाखाली लिहायचं. हे भविष्य कानाखाली लिहिणारा माणूस मला आवडतो. आणि राजा भाऊ ते काम तुम्हाला करावं लागेल निश्चितपणे. मी तुम्हाला माझे अनुभव सांगितले ना भाऊ. अरे बाबा मला खरंच लई त्रास व्हायचा, तर काय सांगणार तुम्हाला. मी माझ्या घरचे सुद्धा व्यतीत होऊन जायचे. माझा दाखला हे केला होता, अवैध केला होता. मी त्यांना त्यांच्याकडून वकिलांचे पैसे भरून घेतले, आई शपथ. म्हणजे ज्यांनी माझा दाखला अनव्हॅलिड केला होता त्यांच्याकडून खर्च भरून घेतला. सुप्रीम कोर्टाने ऑर्डर, माझं विजय करंजकर व्हर्सेस सुप्रीम कोर्ट केंद्र शासन आणि विजय करंजकर व्हर्सेस महाराष्ट्र शासन अशा 2 ऑर्डर आहे माझ्या कोर्टामध्ये. म्हणजे केस लॉ आहे अमर आहे. आपण आयुष्यभर आपलं त्या केस लॉ मध्ये नाव राहील. मी येणाऱ्या निवडणुकीसाठी तुम्ही आजपासूनच सज्ज व्हा एवढी कळकळीची विनंती तुम्हाला सांगतो. निवडणुकीचे भाषण होतील जातील, होत राहतील. मी फक्त तुम्हाला एकच तत्व शेवटच्या याच्यामध्ये सांगून जाईल. छत्रपती शिवाजी महाराजांचा बाप कुणी राजा नव्हता. छत्रपती शिवाजी महाराजांचा बाप कुणी राजा नव्हता. शहाजी राजे ते आदिलशाहीमध्ये सरदार होते, निजामशाहीमध्ये सरदार होते, मुघलशाहीमध्ये सरदार होते, कुतुबशाहीमध्ये सरदार होते. छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील शहाजी राजे 4 शाहींमध्ये सरदार होते. परंतु तरी छत्रपती शिवाजी महाराज राजा झाला, रयतेचा राजा झाला, छत्रपती झाला. त्याच्या मागचं कारण एकच आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत असे लोक होते, मी माझ्या मुलाच्या लग्नात वरबाप म्हणून मिरवण्यापेक्षा मी माझ्या राज्याच्या आणि राज्याच्या रक्षणासाठी त्या किल्ल्यावर स्वारी करायला जाईल. मी ती जबाबदारी घेईल. स्वतःच्या देहाची चालन करून घेणारा तानाजी मालुसरेंसारखा माणूस छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर सरदार होता. छत्रपती शिवाजी महाराज राजा का झाला. लाख मेले तर चालेल पण लाखाचा पोशिंदा वाचला पाहिजे. माझा राजा गडावर जोपर्यंत जात नाही, जोपर्यंत तोफेच्या गोळ्याचा आवाज येत नाही, तोपर्यंत ही खिंड मी अडवील. स्वतःच्या देहाचे तुकडे तुकडे करून घेणारे बाजी प्रभूंसारखे मावळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या बरोबर होते, म्हणून छत्रपती राजे झाले. मी आज तुम्हाला एकच सांगेल, मला ते आवडत नाही. मी आत्ताच्या याला म्हणत असतो, शिवाजी राजे होऊन गेले गाजविली तलवार आणि त्यांच्या पोटी तुम्ही जन्मले पडले थंडीगार. थंड रक्त काहीच कामाचं नसतं, उसळणारं रक्त कामाचं असतं. आजपासून तुमचे रक्त एकच नीतिमत्ता डोळ्यासमोर ठेवून काही पण होऊ द्या, जीव का जायना पण शिवसेना, जीव का जायना पण शिवसेना. आम्हाला हे राज्य आणायचंय, रयतेचं राज्य आणायचंय आणि ते आणण्यासाठी वाटेल ते आमच्यातलाच कुणीतरी तानाजी मालुसरे असेल, आमच्यातलाच कुणीतरी बाजी असेल, आमच्यातलाच कुणीतरी काजी असेल, आमच्यातलाच कुणीतरी मावळा तो छत्रपती शिवाजी महाराजांसारखा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांसारखा असेल. असं काम आपल्याला जिद्दीनं चिकटीनं करायचंय. ते कराल अशी अपेक्षा मी आपल्या सगळ्यांकडून व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.